तर मोनिकावर जो प्रसंग ओढवला हा प्रसंग आपल्यापैकी कोणावरही ओढवू शकतो। त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे पाहूया एक रिपोर्ट। रेल्वेच्या बेपर्वाईमुळे जातायत जीव। रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची ठरते जीवघेणी। मोनिका मोरेलाही गमवावे लागले दोन्ही हात। रेल्वेला आणखी किती मोनिका हव्यात? रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची हा गेल्या काही वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरलाय। लोकल रेल्वेच्या तुलनेत अनेकदा प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यानं प्रवासी जीव मुठीत धरूनच खाली उतरतात आणि ट्रेनमध्ये चढतात। गर्दीच्या वेळी तर अनेकदा या उंचीचा अंदाज येत नाही आणि मग अपघात घडतात। या उंचीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय। याबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्या, प्रवासी संघटनांनी आवाज उठवला, लोकप्रतिनिधींनीही पत्रव्यवहार केला, परंतु रेल्वेचं निगरगट्ट प्रशासन ढिम्म हालायला तयार नाही। घाटकोपर रेल्वे स्थानकात गेल्या शनिवारी झालेल्या अशाच दुर्घटनेत मोनिका मोरे नावाच्या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागले। मात्र त्याचं गांभीर्य अजूनही निगरगट्ट रेल्वे प्रशासनाला नाही। मदतीचा हात राहिला बाजूला, रेल्वे प्रशासन याबाबत धड बोलायलाही तयार नाही। अशा वेळी प्रत्येक मुंबईकरानं स्वतःची काळजी घ्यायला हवी, प्रवाशांनी खबरदारी बाळगायला हवी। रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मधील अंतर जास्त असेल तर चढताना आणि उतरताना काळजी घ्यावी। डब्यात शिरणाऱ्या प्रवाशांना आतील प्रवाशांनी वाट करून द्यावी। विनाकारण लोकलच्या दारात गर्दी करू नये। धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये। मोनिकावर जो प्रसंग ओढवलाय तो आपणापैकी कुणावर ओढू नये यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी, कारण वेळ आणि काळ कुणावरही सांगून येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।